विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा मित्र अंकित. स्वागत आहे तुमच्या माझ्या YouTube चॅनल ज्ञान गंगोत्रीवर. आपण 6व्या वर्गाच्या 5व्या धडा बघतोय, धार्मिक प्रवाह. याच्यापूर्वी आपण भारतीय उपखंड, इतिहासाची साधने, वैदिक संस्कृती आणि हडप्पा संस्कृती बघितलेली आहे. तर आता आपण कालच्या व्हिडिओमध्ये वर्धमान महावीरपर्यंत पोहोचलो होतो. त्यांनी कशा प्रकारे जैन धर्माची स्थापना केली आणि जैन धर्माचे पंचमहाभूते आणि त्रिरत्ने हे आपण बघितले होते ना, सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन, चरित्र है ना. तर आता आपण गौतम बुद्ध म्हणजे बघा मित्रांनो, इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये वर्णव्यवस्था निर्माण झाली होती आणि वर्णव्यवस्थेमुळे काय होत होतं की जातीयता पाळली जायची है ना. म्हणजे पर्टिक्युलर माणसांना अध्ययनाचा अधिकार होता, काही लोकांना लढण्याचा अधिकार होता, तर काही लोकांना फक्त झाडू लावायचा अधिकार होता ना. मग त्यामुळे लोक कंटाळले आणि त्यांनी दुसऱ्या धर्मामध्ये पदार्पण केलं. पण हे जे धर्म निर्माण झाले त्यांनी प्रत्येक व्यक्तीला स्वतःमध्ये सामावून घेतलं. तर बौद्ध धर्माचा जे प्रसार झालेला आहे, बौद्ध धर्माची जी स्थापना केलेली आहे ती केलेली आहे कोणी? गौतम बुद्ध यांनी. कोणी केली? गौतम बुद्ध है ना. हे गौतम बुद्धचे पिक्चर आहे. तर गौतम बुद्ध यांनी बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार केला आणि त्याची जी शिकवण आहे, त्यांचे जे विचार आहेत तेच म्हणजे बौद्ध धर्मात सांगितलेले आहेत. कोणाचे विचार? गौतम बुद्धाचे है ना. तर आपण गौतम बुद्धाबद्दल माहिती जाणून घेऊ. आता हा जो बौद्ध धर्म आहे तो भारतात जरी त्याचा उगम झाला असेल तरी तो भारतात जास्त प्रमाणात नाहीये, पण विदेशात दुसऱ्या देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार भरपूर मात्रेत झालेला आहे. जपान, चायना है ना, याच्यासारख्या देशामध्ये. ठीक आहे, म्यानमार. तर आता बघा, बौद्ध धर्माचे संस्थापक कोण आहेत? तर गौतम बुद्ध. कोण आहेत? गौतम बुद्ध. गौतम बुद्धचा जो कालखंड आहे तो इसवी सन पूर्व 563 तर 483. इसवी सन पूर्व 563 तर 483. गौतम बुद्धाचा जन्म नेपाळ मधील, कुठं? नेपाळ. नेपाळ हा एक देश आहे, तिथील लुंबिनी वनात झाला. कोणत्या वनात झाला? लुंबिनी या वनात झाला. त्यांच्या पित्याचे नाव है ना, त्यांच्या पित्याचे नाव, त्यांचे फादर ना कोण होते? शुद्धोधन. कोण होते? शुद्धोधन है ना, शुद्धोधन हे त्यांचे फादर होते आणि त्यांच्या आईचं नाव आहे मायादेवी. काय नाव आहे? मायादेवी. जसं आपण बघितलं वर्धमान महावीर यांच्या वडिलांचं नाव काय होतं? सिद्धार्थ. आईचं नाव त्रिशाला. तसं गौतम बुद्धाच्या वडिलांचं नाव शुद्धोधन आणि आईचं नाव मायादेवी है ना. गौतम बुद्धाचे मूळ नाव काय होते? सिद्धार्थ. काय होते? सिद्धार्थ. वर्धमान महावीरच्या वडिलांचं नाव सिद्धार्थ होतं आणि त्या गौतम बुद्धाचं मूळ नाव काय आहे? सिद्धार्थ है ना. त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते है ना, म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले गेले. हे बघा मित्रांनो, मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते म्हणून त्यांना बुद्ध म्हटलं गेलं. बुद्ध म्हणजे बुद्धिजीवी, जो विचार करून निर्णय घेतो है ना, जो प्रत्येक गोष्टीला परखून निरखून निर्णय घेतो, असा बुद्धिमान व्यक्ती म्हणजे बुद्धिजीवी. तर गौतम बुद्धाला सगळ्या गोष्टीचं ज्ञान झालेलं होतं म्हणून त्यांना बुद्ध असं म्हटलं गेलं है ना. मानवी जीवनात दुःख का आहे? आपल्या मानवी जीवनात दुःख का आहे या प्रश्नाचा हा प्रश्न त्यांना पडला. कोणाला पडला? गौतम बुद्धांना है ना. त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला. एका वैशाख पौर्णिमेला बिहार मधील गया शहरापासून जवळच असलेल्या उरुवेला, या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले होते. त्यावेळी त्यांना बोधी प्राप्त झाली. म्हणजे त्यांनी घर सोडून दिलं आणि कुठे गेले होते? ते बिहार मध्ये गया नावाच्या ठिकाण आहे, तिथं एक गाव आहे उरुवेला. त्या उरुवेला एक पिंपळाचं झाड आहे, त्या झाडाच्या खाली बसून ते काय करत होते? ध्यान करत होते ना. मग ध्यान करता करता त्यांना बोधी प्राप्त झाला, म्हणजे ज्ञान प्राप्त झाला ना. आणि तो ज्ञान प्राप्त केल्यावर त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. कोणत्या धर्माची स्थापना केली? बौद्ध धर्माची है ना. बघा, बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान. बोधी म्हणजे काय? सर्वोच्च ज्ञान. आणि त्या पिंपळाच्या वृक्षाला बोधी वृक्ष असे म्हणतात. जो पिंपळाचं झाड होता ज्याच्या खाली बसून त्यांना बोध प्राप्त झाला, ज्ञान प्राप्त झाला, त्या पिंपळाच्या झाडाला काय म्हणतात? बोधी वृक्ष म्हणतात है ना. बरं, तसेच उर्वेला, आणि जो उर्वेला नावाचं गाव होतं ना, उर्वेला, त्या गावाला नाव आहे बोधगया. काय नाव आहे? बोधगया. उर्वेला नावाचा जो गाव होता त्या गावाला काय म्हणतात? बोधगया. लक्षात ठेवायचं, हा कुठे आहे? बिहार मध्ये. कुठे आहे?
तिथं जो पिंपळाचा झाड आहे त्याच्या खाली बसून त्यांना ज्ञान प्राप्त झाला, म्हणून त्या गावाला आणि त्या झाडाला काय म्हणतात बोधिवृक्ष, आणि त्या गावाला काय म्हणतात उर्वेला बोधगया म्हणतात. आता काय म्हणतात बोधगया. आणि आता पण येतो गाव, हा बघा तो झाड आहे दिसतो, त्याचा एक मुख्य झाड होता, ते कापून टाकलाय त्या राजाने, ससांग नावाचा राजा झाला होता, त्याने तो झाड कापून दिला, पण आता अजून सुद्धा इथे अशा प्रकारचे झाड आहे ना. बरं, त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन, आता त्यांना ज्ञान प्राप्त झाला कोणाला, गौतम बुद्धाला, मग ते काय देऊ लागले, उपदेश देऊ लागले ना, लोकांना प्रवचन करू लागले है ना, जसे बाबा लोक येतात ना प्रवचन करतात, पण त्यांचे महान कार्य होतं ना, एकदम महान विचार होते. तर त्यांनी पहिला प्रवचन कुठे दिला, तर वाराणसी जवळ. वाराणसी कुठे बेटा, वाराणसी यूपी मध्ये, उत्तर प्रदेश मध्ये है ना, बनारस मध्ये गाव, तिथे भरपूर मंदिर आहेत, म्हणजे त्या गावात पूर्ण मंदिरच मंदिर आहेत है ना. मग त्या वाराणसी जवळ सारनाथ कुठे दिला पहिला उपदेश त्यांनी. हा प्रश्न बनतो इथं की गौतम बुद्धांनी पहिला उपदेश कुठे दिला, तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे गौतम बुद्धांनी पहिला उपदेश कुठे दिला. गुड. या प्रवचनात त्यांनी जो उपदेश केला त्याला धम्म असे म्हटले जायचे. काय म्हणायचे, त्यांनी जो उपदेश केला त्याला काय म्हणतात धम्म. हे लक्षात ठेवायचं बेटा, त्यांनी जो उपदेश केला त्याला काय म्हणतात धम्म असे म्हणायचे है ना. या प्रवचनाला त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली, म्हणून या घटनेला धम्मचक्र प्रवर्तन. आता हा इथे धम्मचक्र प्रवर्तन दिलाय, पण याला धम्मचक्र प्रवर्तन है ना असे पाली भाषेत म्हटले जाते. तर त्यांनी कशाला गती दिली, धम्मचक्राला है ना, म्हणून धम्मचक्र प्रवर्तन असे पाली भाषेत. कोणत्या भाषेत, पाली भाषेत. आता बघा, आपण काल वर्धमान महावीर बद्दल जेव्हा बोललो तिथे कोणती भाषा आली होती रे, अर्धमागधी भाषा. कोणती भाषा, अर्धमागधी भाषेमध्ये त्यांनी लोकांना उपदेश दिला. तर गौतम बुद्धांनी कोणती भाषेत दिला बेटा, पाली भाषेत है ना, पाली भाषेत. तर पाली भाषेत काय म्हणतात धम्मचक्र प्रवर्तन, आणि संस्कृत मध्ये काय म्हणतात तर धर्मचक्र प्रवर्तन. संस्कृत भाषेत काय म्हणतात धर्मचक्र प्रवर्तन. म्हणजे त्यांनी जी शिकवण दिली तो एक धर्म आहे, आणि त्याचा जो चक्र आहे तो त्यांनी त्याला गती दिली, म्हणून त्याला काय नाव दिलं, त्याला धर्मचक्र प्रवर्तन. नंतरच्या काळात त्यांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे 45 वर्ष चालिका केली. आपण काल बघितलं वर्धमान महावीरांनी 30 वर्ष उपदेश दिला ना, आणि याने किती वर्ष दिलं बेटा 45 वर्ष. ते फिरत राहिले इकडे तिकडे, एका ठिकाणी थांबायचे नाही. हे आता बघू आपण पुढे ना. त्यांनी आपला उपदेश पाली है ना, आता सांगितलं पाली या भाषेत केला, लोकांना समजायची पाली भाषा. संस्कृत भाषा सगळ्यांना समजायची का नाही, म्हणून त्यांनी पाली भाषा निवडली ना. बौद्ध धर्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्वाची आहे. आता परत बघा काय 3 शब्द आले, कोणते, बुद्ध, धम्म आणि संघ. धम्म म्हणजे काय बेटा, त्यांचे विचार, त्यांनी जे उपदेश दिले ते है ना. दुसरा काय शब्दाला बुद्ध, बुद्ध है ना, आणि तिसरा काय शब्दाला संघ. आता एक संघ म्हणजे काय बेटा, आता जेव्हा लोक बुद्ध बौद्ध धर्मामध्ये आले ना, त्यांना काही नियम पाळायचे असतात, काही नियम पाळायचे असतात ना. ते नियम कुठे होते तर या संघामध्ये, कुठे होते या संघामध्ये है ना. आणि या तिघांना मिळून काय नाव आहे त्रिशरण. काय नाव आहे त्रिशरण. त्यांनी सांगितलेल्या धम्माचा सार पुढील प्रमाणे आहे. आता बघू धम्माचा सार काय आहे ना. बरं, धम्म म्हणजे मी काय सांगितलं, त्यांनी दिलेले उपदेश, त्यांनी दिलेले विचार. मग त्यांनी कोणते विचार दिले, काय सांगितलं ते आपण बघू है ना. त्यांनी सांगितले आर्य सत्य. काय सांगितले, आर्य सत्य. मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी 4 सत्य आहेत. 4 अशा गोष्टी आहेत, कशाशी, मानवी व्यवहाराची, माणूस कसा वागतो, लोकांसोबत कसा व्यवहार करतो है ना. मग याच्याशी 4 सत्य आहेत, 4 मूळ. कोण बोलतोय बघा, दुःख. प्रत्येक माणसाला दुःख होतो की नाही है ना. आपल्याला काही भेटलं नाही की आपल्याला दुःख होतो, कोणी वागलं तर आपल्याला दुःख होतो ना. मग दुःख, मानवी जीवनात दुःख असते. प्रत्येक मानवी जीवनात काय असते बेटा, दुःख असते. प्रत्येकाला काय असतो, दुःख असतो ना. बरं, दुःखाला काहीतरी कारण असतात. असंच दुःख होतो का आपोआप रडतो का आपण बसल्या बसल्या नाही, काहीतरी कारण असतो तेव्हाच आपण रडत असतो ना. मग तो दुःख दूर करता येतो. दुःख काय करता येतो, दूर करता येतो. असं नाही की दुःख झालं तर जीवनभर दुःखच राहील का, नाही. तो दुःख काय करता येतो, दूर करता येतो. आणि तो दूर करण्याचा मार्ग म्हणजे काय तर प्रतिपद. दुःख दूर करण्याचा मार्ग म्हणजे काय तर प्रतिपद है ना. बरं, हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे. हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे. या मार्गाला अष्टांगिक मार्ग असे म्हटले आहे. बघा काय सांगितलं त्यांनी आर्य सत्य सांगितले 4. कोणकोणते बेटा, दुःख असतो प्रत्येकाला,
दुःखाचं काहीतरी कारण असतो, तो दुःख निवारण करता येतो आणि तो दुःख निवारण करण्यासाठी जो मार्ग असतो त्याला प्रतिपद म्हणतात. आणि तो मार्ग म्हणजे काय तर अष्टांगिक मार्ग आहे. अष्टांगिक मार्ग म्हणजे आठ मार्ग सांगितले, 8 असे विचार सांगितले त्यांनी, ते पुढे बघू आपण. ठीक आहे, बरं. अजून काय सांगितलं गौतम बुद्धांनी? आर्य सत्य तर सांगितलं, त्यांनी काय सांगितलं? पंचशील सांगितलं. काय सांगितलं? पंचशील. गौतम बुद्धांनी 5 नियमांचे पालन करण्यास सांगितले. किती नियमांचे पालन करण्यास सांगितले? 5 नियम सगळ्यांनी पाळायलाच पाहिजे ना. ते कोणकोणते? प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे, प्राण्यांची हत्या करू नये, है ना, प्राण्यांची हत्या करू नये, अहिंसा. वर्धमान महावीरांनी पण तेच सांगितलं, अहिंसा परमो धर्म, है ना, अहिंसा करायची नाही, है ना. चोरी करण्यापासून दूर राहणे, तिथं पण तेच सांगितलंय. असत्य, असत्य म्हणजे काय? चोरी करायची नाही. अनैतिक आचरणापासून दूर राहणे म्हणजे असे आचरण करायचे नाही की कोणाला मारणं, कोणाला लुबाडणं, खोटं बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नाही ना. असत्य बोलण्यापासून दूर राहणे म्हणजे खोटं बोलायचं नाही, नेहमी सत्यच बोलायचं, नेहमी सत्यच बोलायचं. आणि 5वां सांगितलं, मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे, दारू पिणे, गांजा पिणे, भांग पिणे, नशा करणे, विमल खाणे, तंबाखू खाणे, या सगळ्या गोष्टीपासून काय राहणे? दूर राहणे. हे कोणी सांगितलं? गौतम बुद्धांनी सांगितलं. हे 5 नियम ज्या माणसाने आपल्या जीवनात आणले त्याचा उद्धार झाला, है ना. बरं, मग आपण धम्म, हे कशामध्ये येतं? धम्म मध्ये. कशामध्ये येतो हे सगळ्या गोष्टी? धम्म. दुसरं काय बघितलं आपण? बौद्ध संघ, है ना, संघ बघितलं, संघ. मग हे संघ काय बेटा? आपल्या धर्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंच्या कशाच्या? भिक्षू, याला भिक्खू नाव येतं, त्याला भिक्षू म्हणू आपण, भिक्षा मागून खाणारे. म्हणजे त्यांनी जो संघ निर्माण केला, बघू आपण ना, त्यांचे काय विचार होते, एकदम महान विचार होते त्यांचे. बघा, त्यांनी काय सांगितलं की आपल्या धम्माच्या, धम्म म्हणजे काय रे? आपले विचार, उपदेश, है ना, आर्य सत्य, पंचशील, पंचमहाभूते, पंचशील आणि हे अष्टांगिक मार्ग वगैरे, है ना, हे उपदेश त्यांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला. काय निर्माण केला? भिक्खूंचा संघ निर्माण केला. गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्यांना, त्यांच्या अनुयायांना भिक्खू म्हणत. म्हणजे आपल्या घराचा त्याग करून, घर सोडून द्यायचं, घर सोडून द्यायचं आणि त्याचा त्याग करून पुढे सामील व्हायचं बौद्धांच्या संघामध्ये, बौद्धाच्या संघामध्ये. आणि जे लोक सामील व्हायचे ना बेटा, त्यांना भिक्खू म्हणतात. काय म्हणतात? हे आता पण आहे, हे लोक आता पण आहे. हे तुम्हाला तुमच्या गावात पण फिरताना दिसत असतील कधी कधी, भिक्खू लोक, है ना. तर बुद्धाप्रमाणे भिक्खू ही चालिका करून लोकांना धम्माचा उपदेश करत असत. आता गौतम बुद्धाच्या संघामध्ये जे भिक्खू आले ना बेटा, ते लोक काय करायचे? उपदेश द्यायचे ना, इकडे तिकडे फिरून. कोणाचे उपदेश द्यायचे? हे सगळे विचार, हे सगळे सांगायचे लोकांना, है ना, कोण? भिक्खू लोक. बरं, आणि त्या संघामध्ये स्त्रिया पण होत्या. कोण होत्या? स्त्रिया पण होत्या. आणि त्यांचा स्वतंत्र संघ होता. स्त्रियांचा काय होता? स्वतंत्र संघ होता. त्यांना भिक्खुनी असे म्हणतात. पुरुषांना काय म्हणतात? भिक्खू. तर स्त्रियांना काय म्हणतात? भिक्खुनी. काय म्हणतात? भिक्खुनी. स्त्रियांना काय म्हणतात? भिक्खुनी, है ना. बौद्ध धर्मात सर्व वर्णांतील जातीमधील लोकांना प्रवेश होता. परत सांगितलं की लोकांनी या धर्माकडे का आकृष्ट झाले? कारण हिंदू धर्मामध्ये, वैदिक संस्कृतीमध्ये जातीपाती आली होती, है ना. आणि त्या जातीपातीला कंटाळून लोकांनी या धर्मामध्ये प्रवेश केला. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू, आता मी सांगितलं तुम्हाला की दुःख निवारणासाठी त्यांनी प्रतिपदा सांगितली. काय सांगितली? प्रतिपदा. आणि ती प्रतिपदा म्हणजे काय? ती प्रतिपदा म्हणजे काय? तर अष्टांगिक मार्ग. हे प्रतिपदा म्हणजे काय? तर 8 मार्ग सांगितले त्यांनी. किती मार्ग सांगितले? 8 मार्ग सांगितले. कोणते ते बघू आपण. सम्यक दृष्टी, सम्यक दृष्टी, 4 आर्य सत्यांचे ज्ञान, 4 आर्य सत्य. सम्यक दृष्टी म्हणजे काय? तर 4 आर्य सत्यांचे ज्ञान. 4 आर्य सत्य कोणते? प्रत्येक माणसाला दुःख असतो, दुःखाचे कारण असते, दुःख निवारण करता येतो आणि दुःख निवारण करायला प्रतिपदा सांगितलं त्यांनी ना. मग त्याचे ज्ञान असायला पाहिजे ना. ते काय? सम्यक दृष्टी. सम्यक संकल्प, संकल्प म्हणजे निश्चय करणे, प्रतिज्ञा करणे की मी हे करणार नाही आजपासून, अशा प्रकारे ना. तर संकल्प. हिंसा वगैरे तत्वांचा त्याग करणे, हिंसा करायची नाही, प्राण्यांना मारायचं नाही. सम्यक वाचा. सम्यक वाचा म्हणजे काय? तर असत्य म्हणजे खोटं काय बोलायचं का नाही. चहाडी, कोणाची बुराई करायची नाही, कोणाची टीका टिप्पणी, कोणाबद्दल बोलायचं नाही. कठोरता म्हणजे आता निर्दयी असायचं नाही ना, एकदम कठोर असायचं नाही. आपल्या मनात दयाची भावना असायला पाहिजे ना.
निरर्थक बडबड न करणे, फालतूच्या गोष्टी बोलायच्या नाही, कामाचं आहे तेवढं बोलायचं है ना. सम्यक कर्मान म्हणजे प्राण्यांची हत्या, चोरी, स्वैराचार याच्यापासून दूर राहायचं है ना. चोरी करायची नाही, प्राण्यांची हत्या करायची नाही. काय ते सम्यक कर्मान. सम्यक आजीव. सम्यक आजीव म्हणजे काय तर उपजीविका गैरमार्गाने न करता योग्य मार्गाने करणे. म्हणजे काय तर आता आपल्याला आपले आई वडील काम करतात की नाही. मग तुम्हाला काही चोरी करून आणून देतात का नाही. चांगले काम करतात, शेतात राबतात किंवा मजुरीला जातात किंवा कुठे नोकरी करतात. म्हणजे कोणताही आपली जी आजीविका आहे ते चालवण्यासाठी गैरमार्गाचा वापर करायचा नाही है ना. सम्यक व्यायाम है ना. व्यायाम म्हणजे प्रयत्न करणे होय. वाईट कर्मे उत्पन्न होऊ नये, उत्पन्न झाली असल्यास त्याचा त्याग करावा. चांगली कर्मे उत्पन्न व्हावी तसेच उत्पन्न झाली असल्यास ती नष्ट होऊ नये त्यासाठी प्रयत्न करणे. म्हणजे काय तर प्रयत्न करावा की आपण चांगले कसे बनू ना. सम्यक व्यायाम म्हणजे काय तर चांगला करण्याचा प्रयत्न करायचा आहे ना. आणि जर आपल्यामध्ये वाईट गुण आले असतील तर त्याला संपवण्याचा प्रयत्न करायचा आहे ना. आणि जर चांगले गुण आले असतील तर त्याला टिकून ठेवायचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय ते सम्यक व्यायाम. रोज व्यायाम पण करायचा आहे ना, सकाळी उठून थोडासा योगा वगैरे. सम्यक स्मृती म्हणजे काय तर आपली जी स्मृती आहे. आता बघा आपल्यासोबत वाईट झालं तर आपण कित्येक दिवस आठवणीत ठेवतो. मग वाईट गोष्टीला मनातून काढून टाकायच्या, वाईट गोष्टी मनात ठेवायच्या नाही है ना. आपली जी स्मृती आहे ती चांगली ठेवायची. मन एकाग्र करून लोभ वगैरे विकारांना दूर करणे आणि आपले चित्त वगैरेंना योग्य रीतीने समजून घेणे. स्वतःच्या मनाला समजून घेणे, शांत राहणे ना. आणि मनातील जे वाईट आठवणी आहेत ते काढून टाकणे ना. वाईट आठवणी काढून टाकणे. आणि त्यानंतर आहे सम्यक समाधी म्हणजे चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव घेणे. म्हणजे काय तर शांत बसून डोळे बंद करायचे आणि विचार करत राहायचे ना. मग अशा वेळेस तुमच्या डोक्यात भरपूर विचार येतील. त्या विचारांना योग द्यायचा आणि हळूहळू त्यांना कमी करायचे. कमी होत जातात विचार हळूहळू. जो रोज तुम्ही असं ध्यान केलं 10 मिनिटं तर एकदम चांगलं आहे ना. बरं पुढे. तर गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. कशाची घोषणा केली. मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची. आता तुम्ही म्हणणार सर बुद्धीचं स्वातंत्र्य आमची नाही. आपल्या बुद्धीला वाईट विचारांनी ग्रसित केलेलं आहे म्हणून त्यांनी सांगितलं की आपल्या वाईट विचारांना काढून टाका, आपल्या बुद्धीला स्वातंत्र्य करा ना. वर्ण म्हणजे जातीपाती वगैरेच्या आधारे मानली जाणारी विषमता है ना. हा मोठा आहे, हा लहान आहे, हा चांगल्या जातीचा आहे, हा वाईट जातीचा आहे, तो श्रीमंत आहे, चांगला झाला, ह्या प्रकारची विषमता ठेवायची नाही है ना. जन्माने कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नाही. आता हा समजा दुसऱ्या जातीमध्ये ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला तर तो श्रेष्ठ आणि एखाद्या नाव्याच्या घरी जन्माला आला तो वाईट किंवा असंच आहे असं विचार करायचा नाही. जातीपातीने कोणी श्रेष्ठ ठरत नाही. जन्मापासून कोणी श्रेष्ठ ठरत नाही. प्रत्येक माणूस हा कर्माने श्रेष्ठ ठरतो. त्याचे कर्म कसे आहेत ना, तो कसे काम करतो, लोकांसाठी काय काय करतो त्याचं. छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणाने चिवचिवते हे त्यांचे वचन विख्यात आहे है ना. चिमणी सुद्धा आपल्या घरट्यामध्ये एकदम मस्त राहते, स्वतंत्र है ना. आपण राहतो की नाही, आपल्या मनाला लई असलेलं आहे. स्वातंत्र्य आणि समता या मूल्याविषयीचे त्यांचे चिंतन एकदम मस्त चिंतन आहे. स्वातंत्र्य आणि समता. त्यांनी काय सांगितलं सगळ्यांना स्वातंत्र्य आहे, सगळ्यांना समान आहे, कोणी मोठा आणि कोणी लहान नाही है ना. पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे. पहिले सांगितलं की उत्तर वैदिक काळामध्ये स्त्रियांची स्थिती कशी झाली होती. दुय्यम. त्यांनी घरीच राहणे, त्यांनी घराच्या बाहेर निघायचं नाही, काम करायचं नाही है ना. त्यांनी काय म्हटलं जसं पुरुषांना आपली उन्नती करण्याचा अधिकार आहे तसं स्त्रियांना सुद्धा तो अधिकार आहे. यज्ञासारख्या कर्मकांडाला विरोध केला आहे ना. ते यज्ञ करतात, हवन आहुती करतात, त्याला त्यांनी विरोध केला कोणी गौतम बुद्धांनी ना. बरं. आणि त्यांनी उपदेशातील प्रज्ञा, शील इत्यादी मूल्ये मानवाच्या कल्याण साधणारी आहेत. प्रज्ञा आणि शील म्हणजे शीलवान, आपल्या नियमांना आपल्या तत्वांना धरून चालणारा. आणि मात्राविषयीची करुणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य आहे. सर्व प्राण्यांना काय द्यायचे ते करुणा. करुणा म्हणजे काय बेटा प्रेम, दया है ना. त्यांच्या मनामध्ये सगळ्या प्राण्यांविषयी काय होती दयाभाव होता. गौतम बुद्धांनी उपदेशलेली सहिष्णुता केवळ भारतीय समाजालाच नव्हे तर सर्व मानवजातीला आज ही मार्गदर्शक आहे. त्यांनी सांगितलं प्रत्येक धर्माचा आदर करायचा, प्रत्येक जातीच्या प्रत्येक माणसाचा आदर करायचा. आणि आज सुद्धा आपण बघतो धर्माच्या नावावर भांडणे होतात, पण त्यांचे विचार जर आपण अंमलात आणले तर धर्माच्या नावावर भांडण होणार नाही. प्रत्येक माणूस प्रत्येक धर्माचा काय करेल आदर करेल.
बरं, अशा प्रकारे जैन आणि बौद्ध धर्म आपण बघितला. आता लोकायत हे बघा मित्रांनो, जर आपण डीप मध्ये गेलो तर हे जे धर्म आहेत आस्तिक आणि नास्तिक मध्ये क्लासिफाय केलेले आहेत, है ना. तर हा एक धर्म होता लोकायत. मग हा लोकायत धर्म कोणी सांगितलं बघू आपण. लोकायत किंवा चावार या नावाने ओळखला जाणारा प्राचीन काळातील विचार प्रवाही महत्वाचा आहे. लोकायत किंवा चावार त्यांच्यावर स्वतंत्र विचारावर होता. त्यांनी वेदांचे प्रामाण्य नाकारले. आता आपण बघितलं वैदिक संस्कृतीमध्ये ऋग्वेद होता, त्यांनी देवाची स्तुती, यजुर्वेद त्यांनी यज्ञ कसं करायचा, सामवेद संगीत कसं होता, या सगळ्या गोष्टी बघितल्या आपण. पण या चावार नावाच्या ऋषींनी काय बोललं की ह्या सगळ्या गोष्टी नाही आहेत, हे सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. कोणी म्हटलं असा? चावारनी म्हटलं ना. चावार नावाचा ऋषी झाला होता आणि तो काय म्हणला की त्यांनी हे वेदाचे जे प्रामाण्य होते की वेद आहे, ते देवाची स्तुती असते, त्या सगळ्या गोष्टी नाकारून दिल्या ना. आणि त्याच्यावर भर दिला तर स्वतंत्र विचारावर. लोकांना भीती दाखवायची नाही की मेल्यानंतर तुम्ही नरकमध्ये जाणार किंवा स्वर्गमध्ये जाणार, है ना. कोणी बघितलं नाही नरक आणि स्वर्ग नाही. प्राचीन काळात भारतीय भूमीत नवीन नवीन धार्मिक विचारांचे स्रोत निर्माण होत राहिले. कालांतराने ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम, पारसी हे धर्म भारतीय समाजात रुजले. कोणते? ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम आणि पारसी हे धर्म ही भारतीय समाजात रुजले. आता जर तुम्ही न्यूज बघत असणार तर आता सध्या न्यूज मध्ये सुरू होता इस्रायलच्या वेळेस सुरू होता इस्रायल. हा इस्रायल जो देश आहे छोटासा देश आहे, एकदम असा त्रिकोणासारखा. पण या देशामध्ये एवढे पॉवरफुल लोक आहेत हे इस्रायल लोक. इस्रायलमध्ये सगळे ज्यू लोक आहेत. कोणते लोक आहेत? ज्यू धर्माचे लोक आहेत. मग बघू, ज्यू धर्माचे लोक साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या त्या तिसऱ्या शतकात केरळमधील कोचीन येथे आले असावेत. कुठे आले ते? केरळमधील कोचीन येथे. कोण? ज्यू धर्माचे लोक, है ना. ज्यू धर्माला यहुदी धर्म असेही म्हणतात. काय म्हणतात? यहुदी असेही म्हणतात. ज्यू धर्माला काय म्हणतात अजून? यहुदी, है ना. देव एकच आहे. देव कसा आहे? एकच आहे, है ना. देव कसा आहे? एकच देव आहे हे असं मानतात, है ना. ज्यू धर्माच्या शिकवणीत न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिला जातो. बघा केवढ्या चांगल्या गोष्टी आहेत. न्याय, पहिल्यांदा न्याय भेटायला पाहिजे ना. सत्य बोलायला पाहिजे, शांती ठेवायला पाहिजे, प्रेम, करुणा, विनम्रता, है ना. विनम्र असायला पाहिजे लोकांसोबत, दान करणे, चांगले बोलणे, ना, स्वाभिमान या गोष्टीवर त्यांनी भर दिला. कोणी बेटा? ज्यू लोकांनी ना. त्यांच्या प्रार्थना स्थळाला काय म्हणतात? सिनेगॉग. काय म्हणतात? सिनेगॉग, है ना. या लोकांच्या प्रार्थना स्थळाला काय म्हणतात? सिनेगॉग. त्यानंतर ख्रिश्चन धर्म. बघा, ख्रिश्चन हा जगातला सर्वात मोठा धर्म आहे. जगातला सर्वात मोठा धर्म म्हणजे सर्वात जास्त लोक कोणत्या धर्माला मानतात? ख्रिश्चन धर्माला मानतात. जगातील म्हणतोय पूर्ण दुनियेमध्ये सर्वात जास्त लोक ख्रिश्चन धर्माला मानतात. आणि ख्रिश्चन धर्माची स्थापना कोणी केली? येशू ख्रिस्तानी. कोणी केली? येशू ख्रिस्तानी. आणि आपण शिकलोय की आपण जे वर्ष मोजतो 2021 याची सुरुवात केव्हापासून झाली? येशू ख्रिस्ताच्या जन्म. येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यापैकी एक असणारे सेंट थॉमस. कोण? सेंट थॉमस. सेंट म्हणजे संत थॉमस, संत, है ना. इसवी सनाच्या पहिल्या शतकात केरळमध्ये आले. कुठे आले? केरळमध्ये. केरळ असं भारताच्या खालच्या भाग आहे ना. भारताच्या खालच्या भागाने इथं आहे केरळ, इथं, है ना. हा भारत जर असं काढला आपण, मला काढता येते बरोबर, इथं आहे केरळ, है ना. तर कुठे आले? दक्षिण भारतात आले ना. त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील पल्ल्यूर इथे इसवी सन 52 मध्ये चर्चची स्थापना केली. बघा, भारतामध्ये ख्रिश्चन धर्म केव्हा आला? तर इसवी सन 52, है ना. इसवी सन 52 म्हणजे सुरुवातीला कुठं? तर त्रिचूर जिल्ह्यातील पल्ल्यूर. त्रिचूर जिल्हा कुठे आहे? केरळमध्ये. इथं केरळ आहे ना. केरळमध्ये ना. त्रिचूर जिल्ह्यातील पल्ल्यूर येथे इसवी सन 52 मध्ये चर्चाची स्थापना केली. ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार देव कसा आहे? एकच आहे. देव कसा आहे? ओनली वन गॉड, है ना. एकच देव आहे. जसं वर्धमान आपला ज्यू लोकांनी पण सांगितलं देव एकच आहे. यांनी पण काय सांगितलं? देव एकच आहे. आणि तो सर्वांच्या प्रेमळ पिता आहे. तो सर्व शक्तिमान आहे. आणि तो सगळ्यांना प्रेम करतो. कोण? देव. असं नाही की याला प्रेम करत नाही, याला प्रेम करतो, असं आहे का देव? नाही. अरे तुझ्या येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र आहेत. ज्यांनी या
धर्माची स्थापना केली. ते का सांगतात की जे येशू ख्रिस्त होते ते कोण आहे तर देवाचे पुत्र आहेत. देवाचे पुत्र आहेत ना. ते देवाचे पुत्र तर या मानव जातीच्या उद्धारासाठी ते पृथ्वीवर आले ना. आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी आहोत. आपण सर्वांवर प्रेम केलं पाहिजे. आपण सर्वांचे काय आहोत भाऊ बहीण आहोत. आपण एकमेकांवर काय करायला पाहिजे प्रेम करायला पाहिजे. अगदी शत्रूवर देखील आपला जो शत्रू आहे त्याच्यावरही प्रेम करायला पाहिजे असं सांगतात ते कोण येशू ख्रिस्त आहे ना. त्यांचे विचार आहेत ते चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे. एखादा माणूस चुकला है ना चूक होतेच माणसाने त्याला काय करायला पाहिजे क्षमा करायला पाहिजे. गौतम बुद्ध पण तेच सांगायचे ना की क्षमा करायला पाहिजे. शत्रूवर सुद्धा प्रेम दाखवायला पाहिजे ना. बर त्यांचे जे विचार आहेत ते बायबल या धर्मग्रंथामध्ये कोणत्या धर्मग्रंथामध्ये बायबल लक्षात ठेवायचा. ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ कोणता बेटा बायबल है ना. बायबल काय आहे बायबल मध्ये आहे है ना. ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात तर चर्च म्हणतात. काय म्हणतात चर्च है ना. आणि ज्यू लोकांच्या प्रार्थनास्थळाला काय म्हणतात सिनेगॉग. काय म्हणतात सिनेगॉग. हिंदू धर्माचे प्रार्थनास्थळ